हॅलो फ्रेंड्स, पाहूयात पुढील भाग. अर्जुन गेल्यावर सनी त्याचं काम करत बसतो. मधूनच त्याला पूजाचं घाबरून बोलणं, तिचा इनोसंट चेहरा आठवतो आणि तो हसत होता. मला हे काय होतंय, मी काम सोडून एवढा का तिचा विचार करतोय. पण काहीही असू दे, भारी वाटतं तिच्यासोबत राहायला. आय मिस यू बायको. सनी मोबाईलमधल्या फोटोला किस करतो आणि परत काम चालू करत थोड्या वेळाने पूजा सनीच्या कॅबिनमध्ये येते. पण सनी इम्पॉर्टंट फाईल बघत असतो म्हणून त्याचं लक्ष वर जात नाही, तर पूजा रागातच हाताची घडी घालून त्यांच्याकडे बघत होती. सनी फाईल वाचून झाल्यावर बघतो, तर काय झालं एवढ्या रागात बघतेस. सनी हसतच, मला नाही बोलायचं तुमच्याशी. पूजा, तसं सनी हसतो आणि मग कशाला आलीस. मला क्लासमधून फोन आला होता. आपण जी मारामारी केली त्यासाठी पेरेंट्सना घेऊन यायला सांगितलं आहे. पूजा, एक मिनिट. मी नाही तू केली ही मारामारी. आणि पॅरेंट्स म्हणत असशील तर तुझ्या दादाला घेऊन जा. सनी कम्प्युटरमध्ये बघत, दादा, तो एवढं लांब कसं काय येऊ शकतो. सर बोलले की पॅरेंट्स नसतील तर येऊ नको क्लासला. पूजा मान खाली घालत, मग तुझ्या दादाला सांगाच निघायला, म्हणजे उद्या तुझ्या क्लासमध्ये येऊन बोललेल. सनी चिडत तसं पूजा चिडूनच, सारखं दादाचं नाव का घेता तुम्ही. येऊ शकत नाही का. उगाच माझ्या दादाला मध्ये घेतायत. ओह, मी तुझ्या दादाचं नाव घेतो, तुला आठवत नसेल तर आठवण करून देतो. एवढ्या दिवसात तू माझं नाव कधी घेतलं का. इनफॅक्ट काही झालं तर माझी मम्मी, माझा दादा चालू असतं. काल तर कहरच केला. मी समोर असून सुद्धा त्या मुलाला तुझ्या दादाच्या नावाने धमकी देत होती. सनी. पूजा म्हणतच, बापरे, एवढं सगळं लक्षात ठेवलं. हो, अजून आहे, सांगू का. सनी तिच्याकडे रागाने बघत, यांच्या मनातलं पण कळतं यांना. अजूनही पूजा मनातच बोलत होती, बरं ते जाऊ दे, तू माझं नाव कुठे लावतेस ते सांग, मग बघू मी तुझा पेरेंट्स होतो की नाही. सनी रागातच परत कम्प्युटरमध्ये डोकं घालतो. पूजा म्हणतच, लईच चिडले वाटतं. आता काय माझं खरं नाही. त्यात आज क्लासमध्ये इम्पॉर्टंट टॉपिक शिकवणार आहे. काहीतरी करावं लागेल मॅडम. थोडा विचार करून. पूजा, अहो, एकदम स्वीटवाली स्माईल देत. सनी ॲटिट्यूडमध्ये एक नजर बघतो. ऐक ना, आज खरंच इम्पॉर्टंट टॉपिक आहे, प्लीज चला ना. आणि माझी शपथ, मी नेक्स्ट टाईम तुमच्या नावाने धमकी देईन. पूजा गळ्याची शपथ घेत. सनी आधी शॉक होतो. काय बोरगी आहे, अजूनही धमकी देते म्हणून बोलते. एखादी बोलली असती, सॉरी असं करणार नाही. नंतर रागाने बघतो, प्लीज. पूजा इनोसंट फेस करत, बरं, पण माझा आता खांदा दुखतोय, जरा मसाज भेटला तर बरा होईल. सनी आळस देत घालत हसत, मी देते ना मसाज, पण तुम्ही चला ना माझ्यासोबत प्लीज. पूजा, सनी विचार करत असतो. पूजा पटकन त्याच्या मागे जाऊन त्याला खांद्याला मसाज द्यायला सुरुवात करते. सनी डोळे झाकून रिलॅक्स बसलेला असतो. आता येणार ना. पूजा, पण तू आधी तुझं पहिलं प्रॉमिस पूर्ण कर. सनी डोळे बंद करूनच, कसलं, कुठलं. पूजा, तू मला किस करणार होतीस. सनी डोळे बंद करूनच गालात हसत बोलतो, तुम्ही मला फसवलं, तो तुमचा मित्र होता, मी नाही करणार. पूजा मसाज सोडून बाजूला होते तसं सनी लगेच तिचा हात धरून थांबवतो. मग तू पोलिसांना एवढी का घाबरली. सनी, आमच्या घरी कधी पोलीस आले नाही आहेत. पूजा खाली मान घालत, मग काय आमच्या घरी रोज येतात का. सनी. पूजा, तसं. सनी, अगं, आपण काही चुकीचं केलंच नाही तर का घाबरायचं. सनी पूजाला हळूहळू बोलतच हाताला धरून मागून फिरवून पुढे घेतो आणि तिला मांडीवर बसवून घेतो. पण आपण मारले ना त्याला. पूजा खाली मान घालूनच असत. पूजा पूर्णपणे सनीच्या मांडीवर बसलेली असते. तिच्या हनुवटीला धरून वर करतो आणि डोळ्यात बघत, कारण तो तुमच्यावर रॉंग कमेंट्स करत होता. सनी बोलतो, पूजा 2 मिनिट दोघे एकमेकांच्या डोळ्यात बघतच असतात. तसं पूजाचा फोनची मेसेज टोन वाजते. तेव्हा तिला कळतं की सनीने बोलतच तिला मांडीवर बसवून घेतलंय आणि हातांचा विळखा घातलाय. मला इथे का बसवून घेतलंय, मी काही लहान आहे. पूजा, नाही, माझे पाय दुखतायत म्हणून. सनी हसतच, हे काय लॉजिक, पाय दुखतायत म्हणून मांडीवर बसवून कोण घेतं. मला उठू द्या, तुम्ही काही सांगाल मी विश्वास ठेवेन वाटलं होय. पूजा हात सोडवत, बरं ठीक आहे, जर तू उठलीस तर तुला माझे पाय दाबावे लागतील. सनी हाताचा विळखा सोडत, मी का तुमचे पाय दाबू. पूजा उठत, आज यायचं आहे ना तुझे पेरेंट्स होऊन. सनी, हो हो. म्हणून उठलेली पूजा व्यवस्थित सनीच्या मांडीवर बसते. सनी तिला हात न लावता शांत मागे टेकून बसतो, तर पूजा पडू नये म्हणून त्यांच्या गळ्यात हात घालून बसते. तसं सनी हसतो, मी पडेल ना म्हणून धरले. पूजा, बरं म्हणून तोही हातांचा विळखा घालून बसतो. कोण आलं तर पूजा हळू आवाजात त्याच्या डोळ्यात बघत बोलते. सनी ड्रॉवरमधून रिमोट काढून डोअर लॉक करतो आणि वाटलं नव्हतं हे रिमोटचा एवढा उपयोग होईल. सनी रिमोटकडे बघत हसतच बोलतो, आता येणार ना क्लासला. पूजा, हो येणार ना, चल पटकन किस कर. सनी गाल पुढे करतो, मी घरी करते ना. पूजा,
चिनू तिचे गाल ओढत. मला तुझ्यावर विश्वास नाही. सनी गोड हसतच. मी तुमची बायको आहे, तुमचा माझ्यावर 100% विश्वास पाहिजेच. पूजा ड्रामा करत. हो का, पण या बाबतीत नाही. सनी पूजा शांत बसते. सनी पूजाला वळून हग करतो. अचानक होतं म्हणून पूजा काय झालं? हग केल्यावर स्ट्रेस कमी होतो. सनी डोळे बंद करून तिच्या खांद्यावर मान टाकत तीही शांत बसते. तुझं अंग एवढं का गरम आहे? ताप आलाय का? सनी नाही, ते माझं नॉर्मल बॉडी टेम्परेचर आहे. पूजा 5 मिनिटांनंतर सनी तिच्या खांद्यावर ओठ टेकवतो आणि बाजूला होण्यासाठी हात सोडतो तर आता पूजाने घट्ट पकडून ठेवलं होतं. सनी गालातल्या गालात हसतच. तुला स्ट्रेस आहे का? हळू तिच्या कानाजवळ बोलतो. नाही. पूजा मग मला सोडायचं नाही का? सनी तुम्हीच धरले मला. पूजा डोळे बंद करूनच. मी कधीच सोडलंय. जर तुला दिवसभर असेच बसायचं असेल तर मला काही प्रॉब्लेम नाही. सनी हसतच. तसं लगेच पूजा मिठी सोडवते आणि बघते तर त्याने कधी सोडलं होतं. पटकन खाली उतरते आणि जीभ चावते. लाजतच खाली मान घालून निघून जाते. वेडी आहे पण क्यूट आहे. सनी हसतच कामाला सुरुवात करतो. थोड्या वेळाने पूजा सनीला मेसेज करते. क्लासला येणार ना? पूजा विचार करतोय. सनी मेसेज करतो. पूजा एवढंच टाकते. संध्याकाळी क्लासला जाते. थिअरी लेक्चर होतं. प्रॅक्टिकलला जाण्याआधी सर कॅबिनमध्ये बोलवतात. पूजा मीरा तुमचे पेरेंट्स आले नाही अजून? सर ते क्लास संपताना येणार बोलले. पूजा मीरा तुमचे सर? तिचे पण क्लास संपताना येणार आहेत. पूजा मूर्ती सरांनी सांगितले तुमचे पेरेंट्स आल्याशिवाय बसू देऊ नका. सांगितले तरीही मी बसू देतोय. सर पण सर काल आमची चूक नव्हती. पूजा व्हॉटेवर आता प्रॅक्टिकल अटेंड करा. सर ओके बोलून पूजा आणि मीरा प्रॅक्टिकलला जातात. पूजाला राग आलेला असतो. पूजा मनातच काही कामाचं नाही. एक काम करू शकत नाही. लवकर भेटून गेले असते तर झिजले असते का? पण ते कुठे बोलले येतो भेटायला? विचार करतो. बोलले म्हणजे नाही येणार. मीरा तिच्याकडे बघून काय झालं? एवढं का चिडचिड करतेस? काही नाही, प्रॅक्टिकल कर. पूजा क्लास संपत आल्यावर पिऊन येऊन पूजा आणि मीराला बोलवतात. सरांच्या कॅबिनमध्ये जातात तर सनी आणि जॉन बसलेले असतात. सर शांतपणे मीरा तुमचे पेरेंट्स हे आमच्या दोघींचे पेरेंट्स आहेत. पूजा पण इथे पेरेंट्सचं नाव तर वेगळं आहे आणि हे तर सनी देशमुख आहेत. सर हे माझे मिस्टर आहेत. पूजा मीरा सर ते मीराचे होणारे मिस्टर. पूजा पटकन बोलून जाते. तसं सगळेच पूजाकडे बघायला लागतात. सनी जॉनकडे एक नजर टाकतो तर तो खाली बघून घालत असतो आणि नंतर लगेच सरळ नेहमीसारखी शांतवाली स्माईल करतो. शांत नजर करतो तर सर काल मारामारी केली ते जवळच्या वॉचमनने बघितलं म्हणून कळालं आज कॅमेऱ्यामध्ये. सनी अर्ध्यातच थांबवत. हे बघा काल काय झालं याची जबाबदारी मी घेतो. पण तुम्हाला हे कळायला पाहिजे काल या दोघी होत्या आणि तुमच्या वॉचमनला एवढी काय घाई होती घरी जायची? क्लासमधल्या सगळ्या मुली गेल्याशिवाय जायचं नाही हे माहिती नाही का? सनी नजर रोखून बोलतो तसं सर जरा नरमतात. मी समजू शकतो. मी बोलतोय यापुढे असं होणार नाही. मी काळजी घेईन. तसंच सरही हा एरिया शांत आहे सो तुमच्यापैकी एखाद्या सरांना थांबायला लावत जा. फॉर सिक्युरिटी जॉन. पूजा सनी आणि जॉनला बोलताना बघून मनातच वा मेरे बब्बर शेर असंच पाहिजे. सरांना बोलून गार करणारे. मीरा शांत असते. नो एक्सप्रेशन. आणि हो पूजा जोपर्यंत ड्रायव्हर येत नाही तोपर्यंत क्लासमधून बाहेर जायचं नाही. सनी थंड आवाजात पण नजर रोखून. हो. पूजा तुम्ही क्लासमध्ये जा. सर दोघी निघून जातात. क्लास संपल्यावर बाहेर येतात तर सनी आणि जॉन गाडीबाहेरच थांबलेले असतात. मीरा पूजाशी स्टडी व्यतिरिक्त काहीच न बोलता लगेच गाडी काढून निघून जाते. पूजा गाडीजवळ येते तर सनी काही न बोलता गाडीचं दार उघडतो आणि दुसरीकडे जाऊन स्वतःच बसतो. पूजा मनातच आता यांना काय झालं चिडायला? बापरे, सरांनी अजून काही सांगितलं नाही ना? आता काय तर केलं पाहिजे नाहीतर सगळा राग माझ्यावर निघायचा. पूजा हळू सनीकडे बघते तर त्याने मोबाईलमध्ये डोकं घातलेलं होतं. दोघे घरी पोहोचतात. पूजा जेवण करून वर जाते तर सनी स्टडीमध्ये जाऊन बसतो. 10:30 वाजून गेले तरीही सनी येत नाही बघून खाली जाते. स्वतःसाठी चहा बनवून घेते आणि वर येते तर गॅलरीत सनी बीन बॅगवर बसलेला असतो. पूजा पण जाते. तुमच्यासाठी कॉफी आणू? पूजा नको, इकडे ये. सनी तिचा हात धरतो आणि पुढे बोलवून त्याच्या पायाच्या मध्ये खाली बसवतो आणि एक हात खांद्यावर टाकतो. काही झालंय का? पूजा हळूच घाबरतच. नाही ग, जरा कामाचा विचार. सनी ओ, मला वाटलं सरांनी आमच्याबद्दल माती खाल्ली. पूजा सुटकेचा श्वास टाकत. नंतर हळूच जीभ चावते. मी अजून त्यावर आलो नाही. म्हणतच सनी पूजाच्या हाताला धरून चहाचा एक सिप घेतो. पूजा माझा चहा पाऊट करत नाराजीने. असू दे ना, जे तुझं आहे ते माझं आहे. सनी पण मी पिलं होतं त्याच साईडने तुम्ही पिला चहा. पूजा मला चालतं. सनी घ्या मग तुम्हीच प्या. पूजा मग ते मी इकडून पितो तू तिकडून पी. सनी मी कोणाचं उष्ट्या पित नाही. पूजा
हे काय उष्ट नाही होत. तू या साईडने मी दुसऱ्या साईडने पितो. नाही तिथे डोकं लावते. सनी नेहमीप्रमाणे स्वतःचं खरं करून पूजाला कन्फ्युजनमध्ये टाकतो. बरं, क्लासमध्ये काय काय करतेस लवकर बोल. सनी, मी जरा आठवत. हा स्टडी करते आणि आय एम गुड गर्ल. पूजा इनोसेंट फेस करत. त्या व्यतिरिक्त सनी नजर रोखून चहाचा सिप घेत. ते एकदा असंच गोंधळ घातला पूजा खाली बघत. एकदा नाही, तुम्ही रोज गोंधळ घालता, सरांची चेष्टा करता. अजून काय उद्धटपणे बोलता. सनी, पूजा दुसऱ्या साईडने चहाचा सिप घेत. आम्ही उगाच नाही बोललो. ते आम्ही नवीन होतो तर सर बोलले स्वतःला शहाणे समजता का? मग मी बोलले माझं मी बघेन, तुम्ही शिकवायचं काम नाही. शिकवायला येत शिकवा आणि निघा. मी पण जरा ॲटिट्यूडमध्ये बोलले. पूजा हे कशावरून झालं? सनी, ते त्यांनी सांगितलं त्या पुढचा प्रोग्राम केला म्हणून त्यांचा इगो हर्ट झाला. आम्हाला कमीपणा दाखवायला कसंही बोलणार का? पूजा, बरं मग गोंधळ का घालता दोघी? सनी, ते होय, जास्त नाही, थोडं थोडं. पण त्यांनी फक्त आमच्या कंप्लेंट्स केल्या का? पूजा, कंप्लेंट्स पण सांगितली. स्टडी करता म्हणून जास्त बोलत नाही सांगत होते. पण तुम्हाला कळायला पाहिजे, तुम्ही आता शाळेत नाही. आणि हो, यापुढे मी येणार नाही. सनी तिच्या हातातल्या मगमधून चहाचा लास्ट सिप पीत. का? पूजा, म्हणजे तू अजून कंप्लेंट्स आणणार का? सनी, नाही. पूजा, बरं चल लवकर किस कर, पेंडिंग काम आवडत नाही मला. सनी, बरं सगळं लक्षात राहतं. एकतर मला काल काय जेवले आठवत नाही. पूजा मनातच, मी उद्या करू, मला झोप येते. पूजा बोलतच उठून पटकन बेडवर जाऊन झोपते. मग 2 द्यावे लागतील. सनी तिच्या शेजारी येऊन झोपत. पूजा शांत बसते. एवढा विचार नको करूस, मी करू का? सनी, हां चालेल. पूजा पटकन बोलते आणि जीभ चावते. ओ, क्विक रिस्पॉन्स, म्हणजे तुला पण तेच पाहिजे होतं. सनी चिडवत असतो आणि हसतो. तसं पूजा तोंडावर ब्लँकेट पांघरून घेते. सनी हळूच पांघरून काढतो. तर पूजाने गच्च डोळे मिटून घेतले होते. हळूच तिच्या गालावर ओठ टेकवतो आणि तिला मिठी मारून झोपतो. पूजा गालात हसते आणि तशीच झोपून जाते. दुसऱ्या दिवशी टीम लीडर आणि टेक्निकल टीमची मीटिंग आहे सांगतात. ठरलेल्या वेळेत सगळे पोहोचतात. यावेळेस पण सनीच्या चेअर शेजारी सानिका बसलेली असते. सनी येऊन त्याच्या चेअरवर बसतो. समोरच पूजा शेजारी सोनाली, ऐश्वर्या असतात. ऑडिटचा रिपोर्ट आलाय. A+ ग्रेड दिली. खूप चांगलं काम केले सर्वांनी. सगळे टाळ्या वाजवतात. टेक्निकल टीम आणि सगळे टीम लीडर्सने खूप चांगली मेहनत घेतली आहे. सो मी ठरवलंय 2 दिवस ब्रेक द्यायचा, म्हणजे तुम्हाला ट्रिपला पाठवायचं. पूजा खाली मान घालून हळूच बोलते. त्यापेक्षा इन्क्रीमेंट द्या, आम्ही फिरून येऊ. ऐश्वर्या, सोनाली ऐकतात. खाली मान घालूनच हसतात. तर शेजारी सुमेधा वर तोंड करून हसते. तर सनी नजर रोखून, व्हॉट हॅपन्ड? आय एम जोकिंग. नो सर. सुमेधा घाबरून, सांगा काय जोक झाला, आम्ही पण हसू. सनी, सर, ते पूजा बोलली की त्यापेक्षा इन्क्रीमेंट द्या, आम्ही फिरून येतो. सुमेधा, सगळे पूजाकडे बघायला लागतात. बिचारी मान खाली घालून बसते. सानिका तर रागाने बघत असते. पूजा म्हणतच, शिव्या देते हिला तर धरून मारलं पाहिजे. आता पाहूयात पूजाला तर सानिकाचा राग आलाय, तिच्यावर कशी रिॲक्ट होणार आणि इकडे सनीचं चॅलेंज कसं प्रकारे पूर्ण करणार आहे ते उद्याच्या भागात पाहूयात. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब